राज्यात सुरू असलेल्या भेसळ विरोधी मोहिमेला आता सर्वसामान्य नागरिकांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तथा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या समर्थनार्थ श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोखी जनजागृती पदयात्रा सुरू केली आहे। डोक्यावर भारतीय संविधान घेऊन आणि अंगावर संविधान तसेच भेसळमुक्त महाराष्ट्राचे संदेश परिधान करत त्यांनी श्रीरामपूर ते शिर्डी अशी पायी यात्रा सुरू केली आहे। अन्न भेसळ, दूध भेसळ आणि रासायनिक पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात तुकाराम मुंढे यांनी राज्यभर कठोर मोहीम सुरू केली आहे। विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीवर होत असलेल्या कारवाईमुळे भेसळ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सोलापूरसह विविध भागात अन्न व औषध प्रशासन विभागाने छापेमारी करत मोठ्या प्रमाणात पाम तेल, केमिकल आणि भेसळीचे साहित्य जप्त केले आहे। या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे। याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी भर उन्हात दत्तनगर येथून वाकडी मार्गे शिर्डीकडे पायी प्रस्थान करत जनजागृती आंदोलन सुरू केले आहे। भेसळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रशासनाला समाजाची साथ मिळणे आवश्यक आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। तुकाराम मुंढे यांच्यासारखी प्रामाणिक अधिकारी काम करत असताना समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, अशी भावना अशोक लोंढे यांनी व्यक्त केली। आज महाराष्ट्राचे सनदी अधिकारी आणि ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 दिवसापासून अन्न औषध प्रशासन या विभागाचा कार्यभाग घेतल्यापासून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक धुमाकूळ घातलेला आहे की आपण पाहतो की अन्न आणि औषध प्रशासन हे गाढ झोपेत होतं, परंतु तुकाराम मुंढे साहेबांसारखे अधिकारी, एक खमके अधिकारी या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो की लाखो करोडो रुपयाचा भेसळ या ठिकाणी बाहेर निघत आहे। या महाराष्ट्रामध्ये या अगोदर देखील अनेक अधिकारी या पदावर होते, परंतु त्यांनी फक्त AC मध्ये बसून या ठिकाणी आपलं कामकाज पाहिलं। परंतु तुकाराम मुंढे साहेब यांनी ज्या ज्या विभागात जातात त्या विभागामध्ये जाऊन ते प्रामाणिकपणे अतिशय चांगलं काम करतात। म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून मी आज श्रीरामपूर ते शिर्डी या ठिकाणी पायी येऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला अशा चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे। आपण पाहतो या देशात, राज्यात IAS, IPS असे मोठमोठ्या पदावर अधिकारी आहे, परंतु हे सर्व अधिकारी हे राजकीय लोकांचे बटीक झालेले आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणी लोक आणि प्रशासनामधील लोक यांची या ठिकाणी युती झालेली असल्यामुळं यांनी या देशाला लुटून खात आहे। खऱ्या अर्थानं उद्योगपती, प्रशासन आणि राजकीय आमदार, खासदार, मंत्री या सर्वांनी या देशाची संपत्ती लुटून या ठिकाणी 80% संपत्ती या लोकांच्या घरामध्ये आहे। यांचे नातेवाईक, यांचे मुलं या ठिकाणी मोठे झाले, परंतु या ठिकाणी गोरगरीब जनता या ठिकाणी आजही या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची आणि न्यायाची या ठिकाणी अपेक्षा करत आहे। या ठिकाणी भारताचे जे संविधान आहे त्या संविधानाला या ठिकाणी डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं तुकाराम मुंढे साहेब या ठिकाणी या संविधानाच्या मार्गावर या ठिकाणी आपलं कामकाज चालवत आहे। म्हणून हे संविधान डोक्यावर घेऊन श्रीरामपूर ते शिर्डी माझा पायी प्रवास या ठिकाणी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी तर साईबाबांना या ठिकाणी अशी प्रार्थना केलेली आहे की साईबाबा हे जे महाराष्ट्रातले व देशातील जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना सद्बुद्धी दे आणि त्यांना देखील तुकाराम मुंढे साहेबांसारखं कामकाज करायची सद्बुद्धी दे, अशीच या ठिकाणी साईबाबांना आज येऊन या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। या पदयात्रेदरम्यान अनेक नागरिकांनी रस्त्यावर थांबून लोंढे यांच्या आंदोलनाचे स्वागत केले। काहींनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत ही केवळ पदयात्रा नसून समाज जागृतीची चळवळ आहे अशा प्रतिक्रिया दिल्या। संविधानाचा संदेश आणि भेसळमुक्त महाराष्ट्राची हाक देणारी ही पदयात्रा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला मिळणारा हा लोकसमर्थनाचा आवाज प्रशासनासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा विशेष आढावा।